ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क तेलामध्ये रवा ओतून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी प्रत्येकाच्या घरात तर झालीच पाहिजे आणि प्रत्येकजण नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही रेसिपी करणार आहे. तर इथे बघा, आपल्याला सुरुवातीला मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे मिरच्या मी 5 ते 6 मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तिखट तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता. थोडासा लसूण घेतलेला आहे. एक 5 ते 6 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत लसणाच्या. आणि एक लहान आकाराचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. अद्रकच्या तुकड्याची आपल्याला वरनं साल काढून घ्यायची आहे. तर बघा, अगदी अशा पद्धतीने वरची साल काढून घ्या. आता हे अद्रक आपल्याला छान किसणीने किसून घ्यायचं आहे, म्हणजे दाताखाली अद्रक येत नाही आणि मग रेसिपीची चवसुद्धा बिघडत नाही. जर तुम्हाला अद्रक स्किप करायचं असेल, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये आपण 1 चमचा पांढरे तीळ घालूया. आता वातावरणसुद्धा थंड आहे, तर पांढरे तीळ नक्कीच आवर्जून घाला. थोडेसे धने घातलेले आहे. तुम्ही धन्याऐवजी धना पावडर घातली तरी चालणार आहे. 1 चमचा जिरे घालून घेतलेला आहे. आणि हे पाणी न टाकता आपल्याला अशाच पद्धतीने भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे. अगदी पेस्टसुद्धा करायची नाही आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं वाटण आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा दही घालून घेतलेला आहे. दही घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरी चालणार आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया. हळदसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ही रेसिपी व्हाईट करायची असेल तर तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल, पण मी इथे थोडीशी पिवळसर असा रंग आणण्यासाठी हळद घातलेली आहे. आता यामध्ये बारीक रवा घातलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया. पाणी एकदम घालू नका, नाहीतर मग बॅटर पातळ होऊन जाईल. अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पुढे इथे मी सांगणार आहे की यामध्ये आपल्याला किती पाणी लागलेलं आहे ते. तर बघा, अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर 1 वाटी रव्यासाठी मला 1.5 ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे. जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्हाला थोडंच फार जास्त पाणीसुद्धा लागू शकतं. तरी इथे पाहू शकता, छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे बॅटरची. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल वगैरे काहीही घालायचं नाही. डायरेक्ट जे बॅटर आपण केलेलं आहे ते ओतून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी अशा पद्धतीने बॅटर आपल्याला ओतायचं आहे. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून 4 वेळा रेसिपी ही कराल. इतकी जास्त चविष्ट होते. त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा. आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर बघा, मध्ये आधे सतत ढवळत आपल्याला हे बॅटर राहायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे आणि अगदी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. गॅस जर तुम्ही फास्ट केला तर याच्या गुठळ्या वगैरे होऊ शकतात. त्यामुळे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, रवा आता आपला बऱ्यापैकी आटत आलेला आहे. आता व्यवस्थित असं हे हलवून घेऊया. आता यावरती आपल्याला 1 मिनिटभरासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. जास्त वेळ झाकण ठेवू नका. फक्त 1 ते किंवा अर्धा मिनटं झाकण ठेवा आणि त्यानंतर इथे बघा, मी पुन्हा झाकण काढलेलं आहे. आता आपला रवा हा बऱ्यापैकी शिजलेला आहे. पुन्हा रवा छान असा मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही. अगदी स्लो गॅसवरती हे आपल्याला बॅटर घट्ट करून घ्यायचं आहे. अजिबातच गुठळ्या वगैरे सुद्धा इथे होऊन द्यायचे नाही आहेत. व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये सांगते, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित व्हिडिओ कळला जाईल आणि तुमची रेसिपी फसणार देखील नाही. तर बघा, पुन्हा इथे आता झाकण ठेवून मी अर्धा मिनटासाठी वाफ देऊन घेणार आहे. तर इथे पाहू शकता, अर्धा मिनटं झालेलं आहे आणि आपल्या रव्याला वाफ देखील छान बसलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर लागणार आहे अगदी त्याच पद्धतीने झालेलं आहे.
आता हे बॅटर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बॅटर छान थंड होऊन द्यायचं आहे, मगच हात लावा, नाहीतर मग हाताला भाजू शकतं. हाताला इथे मी थोडंसं अगदी तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे बॅटर आपल्या हाताला अजिबातच चिटकत नाही आणि अगदी सहज असा गोल गोळा तयार होतो. तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे. गोळे थोडेसे इथे मी लहान लहान केलेले आहेत. तुम्हाला जर मोठ्या आकाराचे गोळे करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, पण अगदी अशा पद्धतीने लहान लहान केले की रेसिपी किंवा तो पदार्थ दिसायला सुद्धा छान दिसतो. तर बघा अगदी अशा पद्धतीने आता सर्व गोळे मी छोटे छोटे करून घेते. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करून घ्या. आता नक्की या गोळ्यांचं आपल्याला करायचं काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर इथे बघा मी निम्म्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे जे बॅटर आहे ते हाताला चिटकणार नाही. एक गोळा हातावरती घ्यायचा आहे, तो थोडासा प्रेस करून घ्या आणि मध्ये अशा पद्धतीने होल करा. अर्थातच मेदूवड्याला आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. तर बघा अगदी परफेक्ट असा आपला मेदूवडा तयार झालेला आहे हा. आता हे मेदूवडे आपल्याला नक्की तळायचे आहेत किंवा मग वाफवायचे आहेत किंवा कशासोबत खायचे आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघून घ्या. तर बघा अगदी या पद्धतीने हा मेदूवडा आपला तयार झालेला आहे. तर इथे पाहू शकता सर्व मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत आता मी प्लेटमध्ये. जर तुम्हाला मेदूवडे व्हाईट रंगाचे हवे असतील तर तुम्ही त्यामध्ये हळद स्किप करा किंवा मग अशा पद्धतीने मोठीसुद्धा तुम्ही मेदूवडे तयार करू शकता. तर इथे बघा अगदी लहान लहान मेदूवडे तयार झालेले आहेत. मेदूवडे हे लहान असले की दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात. आता गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये गरम करून तेल घेतलेलं आहे आपण. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक एक मेदूवडा आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे. हे मेदूवडे अजिबातच खाली चिटकत वगैरे नाही, त्यामुळे तुम्ही एक संगती जास्त सोडले तरी चालेल. पण शक्यतो अशा पद्धतीने मेदूवडे वगैरे तळताना कढई ही पसरट वापरा, म्हणजे एक संगती जास्त बसू शकतात. तर इथे बघा थोड्या वेळाने आता मी एक साईड पलटी करून घेते. काट्या चमच्याने अशा पद्धतीने साईड पलटी केली की ना बॅटर वगैरे असेल ते आपल्या झाऱ्याला लागत नाही आणि अगदी सहज पलटी करता येतं. तर आता बघा थोड्या वेळाने मध्ये मध्ये आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे, म्हणजे वडा वरच्या साईडने छान कुरकुरीत होईल आणि आतून अगदी जाळीदार असं होईल. तर एक 3 ते 4 मिनटासाठी वडे छान फास्ट गॅसवरती तळून घेतलेले आहेत मी. तुम्ही पाहू शकता वड्यांचा रंगसुद्धा छान गोल्डन आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला रंग आला पाहिजे, म्हणजे जे वडे आहेत ते वरनं अगदी कुरकुरीत होतात आणि आतमध्ये छान जाळीदार आणि मऊसूत होतात. आता हे वडे तळून झालेले आहेत. आता सोऱ्यातून व्यवस्थित अशी निथळून काढून घेऊया. तेल छान निथळून घ्यायचं आहे. शक्यतो हे वडे अगदी कमी तेलकट होतात. तर बघा आता एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये बाकीची जी बॅच आहे ती तळून घेऊया. तुम्ही यापेक्षा मोठे वडेसुद्धा करू शकता. तर बघा इथे मी एक वडा मोठासे देखील करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने मोठा वडा तुम्ही करू शकता. तर हे सुद्धा वडे मी तळून घेते. तर आता वडे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही आवाज ऐकूच शकता किती जास्त कुरकुरीत हे वडे झालेले आहेत आणि आतमध्ये बघाल तर अगदी छान जाळी पडलेली आहे. तुम्ही हे वडे चहाबरोबर किंवा मग नाश्त्यामध्ये किंवा मग आधेमध्ये सुद्धा खाऊ शकता, दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा मग टोमॅटो केचपसोबत. एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा. अगदी सोपी, झटपट बनणारी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.